नमस्कार, जय शिवराय मित्रांनो. मी प्रतीक, PM ट्रॅव्हलर्स. आज शिवजयंती आणि शिवजयंतीच्या माझ्याकडून तुम्हा सर्वांना हार्दिक आणि भव्य दिव्य शुभेच्छा. माझी पोस्ट बघून तुम्हाला कळलं असेलच की आजचा ब्लॉग कशावरती आहे. आजचा ब्लॉग आहे किल्ले प्रतापगडावरती. पण मित्रांनो, मला इथे खास तुम्हाला नमूद करायचं आहे की हा प्रतापगडाचा ब्लॉग जरी असला तरी प्रतापगडाचे जे नेहमीची ठिकाणं आहेत प्रतापगड किल्ल्यावरची ती तर मी याच्यामध्ये दाखवणारच आहे. पण त्याच्यापेक्षा पण जास्त प्रतापगडाची अनवट वाट किंवा प्रतापगडाचे असे अनवट स्पॉट किंवा ठिकाणं जी आहेत जिथे सहसा कोणी जात नाही, तर ती मी तुम्हाला या ब्लॉगमध्ये दाखवणार आहे. खास करून किल्ल्याची जी मागची बाजू आहे जिथे तटबंदी आहे, काही एक दोन बुरुज आहेत आणि तीन एक तरी जवळपास चोर दरवाजे आम्हाला दिसले आणि एक तळं आहे. तो सहसा तिकडे कोणी मला असं वाटतं जात नाही आणि एखादा धाडसी पर्यटक किंवा ट्रेकर असेल तर तो तिकडे जातो आणि तो कदाचित एक्सप्लोअर करत असेल, बघत असेल. सहसा तो स्पॉट प्रतापगडाचा जास्त करून कोणी एक्सप्लोअर केलेला मला तरी आठवत नाही. केला असेल तरी तर ठीक आहे, पण आपण हा स्पॉट व्यवस्थित शूट करून एक्सप्लोअर केलेला आहे. मला आज खास करून तो स्पॉट मला तिकडे दाखवायचा आहे या व्लॉगमध्ये. आपण बघा. हा व्हिडिओ स्टार्ट करण्याच्या आधी सर्वात प्रथम PM ट्रॅव्हलर या माझ्या चॅनलला लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा, विसरू नका. चला, किल्ले प्रतापगडाच्या सहलीला आता सुरुवात करूया आणि बघूया प्रतापगडाची ही अनवट वाट. आता फायनली आपण पोचलो आहे प्रतापगडाच्या पायथ्याला. आता इथनं आपण आता सुरुवात करू आपल्या जर्नीला. प्रतापगड दाखवूया. चला बघूया. गाईज, आपण आता प्रतापगडावरती आलेलो आहोत. आता चढत वरती जायचं आहे. पहिल्यांदा तुम्हाला गोमुखी बांधणीचा दरवाजा दिसेल. गोमुखी बांधणीचा दरवाजा हा बघा. महाराजांच्या दूरदृष्टीची आणि त्यांच्या चाणक्यपणाची ग्वाही देत असलेला हा महादरवाजा लांबून कुठूनही शत्रूला अजिबात सापडणार नाही अशा अवस्थेत तो बांधला गेला आहे. काही वेळा देणारा वेळा बनेल. त्या हिरो इंदुलकरनं विचारलं, 2-4 किल्ले घ्या, 2-4 गावं घ्या, 2-4 डोंगर घ्या. हिरोजी इंदुलकर सांगतात, राजगड नको, गाव नको, पैसे नको, इच्छा असेल तर एक द्या. जेव्हा तुम्ही रायगडवर याल, पहिल्या पायरीवर पाय द्याल, पायाची धूळ ज्या दगडावर असेल हीच माझ्या मस्तकी असेल. सेवेशी ठाई तत्पर्य हिरोजी इंदुलकर. म्हणून आज आपण रायगडला शिवसमाधी समोर हिरोजी काकांची पायरी पाहिली असाल. भवानी मंदिराजवळ आलो. 250 पायऱ्या, 200 बाकी. इकडनं काय राहावी इकडे होला करायचे. हालत सुद्धा नाही पप्पा. गाईज, तुम्ही बघू शकता ही प्रतापगडाची मागची बाजू आहे.
ही मागची बाजू, शिवपुतळ्याच्या मागच्या साईडला ही बाजू आहे. तर इथे बघा, इथे 2 स्पॉट तुम्हाला दिसतील जे छान असतील अर्थातच. आणि इथे कोणाची वर्दळ पण नाही, कोणाचं येणं जाणं पण नाही आहे. सो आपण दाखवूया हा स्पॉट कसा आहे, तो कसा दिसतो. ते माझा मामा सुद्धा आहे. ही तटबंदीवरती आपण आलेलो आहोत आता. आणि वाव, क्या बात आहे. हा बघा, हा स्पॉट तुम्ही बघू शकता. इथे मला असं वाटतं छोटासा दरवाजा पण आहे. हां, हा बघा, ते छोटासा दरवाजा पण आहे. कुठून आहे बघायला पाहिजे. इथनं दरवाजा असा होतो. हां, हा बघा, हा इथनं दरवाजा आहे या साईडने. तिथे आपण जाऊन बघूया. जनरली कोण इथे येत नाही या स्पॉटवरती. सध्या इथे रेलिंग्स वगैरे लावून ठेवलेत, काही अपघात घडू नये म्हणून. पण मस्त आहे, छान आहे. तो किल्ल्याची तिकडची तटबंदी आपण बघू शकता. ती बघा, ती तिकडे. आणि आता ही सगळी अशी येत 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 इकडे आपण आलेलो आहोत. तटबंदीचा हा पार्ट इथेच संपतो. सो हा खालचा दरवाजा आपण जरा जाऊन बघूया कसा आहे तो. ॲक्च्युली आश्चर्य म्हणजे या ठिकाणी कोणी येत नाही, कसं काय. हा एक दरवाजा आहे आणि इकडचा स्पॉट अजून पण कोणी एक्सप्लोअर केला नाही. कमाल आहे. आपण जाऊया, बघूया तरी काय आहे. ओके, सो आपण बघू शकता हा एक दरवाजा आहे इकडे. हो, हा जरा चोर दरवाजा आहे की काय, बहुतेक कदाचित असू शकतो. तटबंदीतनं आलाय म्हणजे. आणि ही इथे हा स्पॉट आहे इकडे असा. त्या ओपन स्पेस आहे. हा इथे दरवाजा आहे. अर्थातच नेहमीप्रमाणे गोमुखी बांधणीचा, शत्रूला कुठूनही दिसणार नाही सहजासहजी असा तटबंदीत लपवलेला. ही तटबंदी आहे इकडे. आपला दरवाजा हा बघू शकता आपण. मगाशी वरून मी तुम्हाला दाखवलं होतं तो. आणि खालून इथून पायऱ्या येतात. हा चोर दरवाजाच असावा कदाचित. हो, 100% चोर दरवाजाच. इथून मावळे मग रशी लावून खाली जेव्हा जायचे, जेव्हा किल्ला कदाचित आता आपल्या हातातनं निघून जातोय असं जेव्हा लक्षात यायचं, तेव्हा इथनं दोरखंड लावून खाली निघून जायचं, निसटून जायचं. हा चोर दरवाजाच आहे. सो गाईज, हा तुम्हाला मी दाखवलेला प्रतापगडावरचा जनरली अननोन असा स्पॉट, जनरली जिथे लोक जास्त कोण येतच नाहीत. हा एक चोर दरवाजा आहे या साईडला. आणि या साईडला इथे आता एक टुरिस्ट स्पॉट बनवून ठेवला आहे, पण इथे सुद्धा जास्त करून कोण येतच नाही. रेलिंग्स बांधून ठेवलेत. तटबंदीवरून उतरून तिथे जाऊ शकतो, पण आता सध्या सगळे तिकडे वाळलेलं गवत उगवलं आहे. सो गाईस, आपण आता प्रतापगडाच्या या एका त्या एंडला आलो जिथे जास्त कोणाचं येणं जाणं नसतं. सो हा बघू शकता तुम्ही, ही सगळी तर झाडं उगवलीत. तटबंदीचा पार्ट जरासा मोकळा आहे, त्यामुळे आम्ही जरा इथे यायचा प्रयत्न केला. सो बघा, तो तिकडे चोर दरवाजा होता, तो तिकडनं आपण आता या तटबंदीतनं पायऱ्यात उतरत इथे आलेलो आहोत. या तोफेंच्या फांज्या तुम्हाला दिसत असतील, बंदुकीसाठीच्या जंग्या. ही तटबंदी उतरत ही वाट कुठे जाते जर आपण ट्राय करूया, कुठे जाऊ शकतो आपण. ती बघा, तिकडे एक तटबंदी आपल्याला दिसते किल्ल्याची. ही किल्ल्याची मागची बाजू असावी. सो लेट्स गो गाईज, लेट्स एक्सप्लोर इट. पण बहुतेक पुढे वाट नसावी असं वाटतंय. नाही, हाय वाट आहे. बघूया जरा कुठे जाते. चल. बापरे, इथे सगळी झाडी वाढलीत, त्यामुळे
कळत नाही या साईडला काय आहे, पण काहीतरी. सो मित्रांनो, आता किल्ले प्रतापगडाच्या एका अनवट वाटेने मी तुम्हाला घेऊन आलेलो आहे. सो हे बघा, सहसा कोणी इथे येत नाही. आता आहे पण ते बघा तिकडे आता जाऊ फिरत फिरत या साईडने. आपण ही तटबंदी उतरत आलो या साईडने. अशी खूप एकदम म्हणजे दाटीवाटीची आहे. झाडं झुडपं आजूबाजूने खूप वाढलेली आहेत. आणि इथून तुम्ही बघू शकता सगळा सह्याद्रीचा रानवाट एरिया, हा सगळा घाटमाता. हा घाट बघा खाली आंबेनळी रडतोंडीचा. हा इथे एक बुरुज आहे बघा या साईडला. सो प्रतापगडाची ट्रिप सार्थकी लागली ह्यावेळेला. पण सहसा कोण येत नाही तिथे. आपण आज आलेलो आहोत आणि ते स्पॉट आपण एक्सप्लोअर करतोय जे आजपर्यंत खूप कमी लोकांनी एक्सप्लोअर केले असतील. आता ही तटबंदी अशीच चालत जाऊन आपण त्या ठिकाणी जाणार आहोत तिकडे. सो चला बघूया. तिकडचा चोर दरवाजा तर आपण बघितला. आता इकडे काय लागतं बघू दे वाटेत. सो गाईज, आपण आलेलो आहोत आता या तटबंदीजवळ. आता याचं काम चाललं आहे. हे काय चुन्याचे ते पोती पडली आहेत बघा. त्या चुन्याच्या मिश्रणामध्ये आता हे सगळे बांधकाम चालू आहे सध्या. एक मिनिट, सध्या जरा आपण त्या स्पॉटला जाऊन बघूया तो स्पॉट कसा आहे. तर सहसा कोणी न येणारा हा प्रतापगडाचा अननोन स्पॉट, अनवट वाट. पण आलात तर इतकं सुंदर आहे. वाव, बरंच आहे कोणी येत नाही तरी. कारण येण्याचा रस्ता पण एवढा साधा नाही. बघा आपण आता या सगळ्या तटबंदीतनं आलेलो आहोत. सगळी झाडं झुडपं वाढलेली आहेत. फक्त एक पायवाट आहे छोटीशी, तिथनं आपण आलेलो आहोत. मला पण माहीत नव्हतं पुढे रस्ता असेल की नाही, पण नशीब होता. सो आता आपण अशीच वाट चालत चालत पुढे तिकडे जाणार आहोत. आणि मला असं वाटतं पुढे कुठेतरी आपला रस्ता मेन रोडला भेटेल, मेन रस्त्यावरती भेटेल. सो इथून बघू शकता तुम्ही, हा बघा खाली घाट दिसतोय आपल्याला आंबेनळीचा. हा मला असं वाटतं कोकणपट्टा आहे. अरे कोकणपट्टा हा. हा मला असं वाटतं रायगड जिल्हा असा, रायगड जिल्ह्याचा भाग. आणि इथे मागे सातारा जिल्हा. प्रतापगडावरचा एक स्पॉटच असा आहे की जिथे तुम्ही उभं राहून हात जरी बाहेर काढलात ना, तर तुमचा हात हा रायगड जिल्ह्यात असेल आणि तुम्ही स्वतः सातारा जिल्ह्यात असाल. म्हणून म्हणालो होतं ना की प्रतापगड हा रायगड आणि सातारा जिल्ह्याच्या बॉर्डरवर आहे. तो हायवे तुम्ही बघू आपला हा घाट बघू शकतात. तिकडे पण आहे तो बघा. ही किल्ल्याची तटबंदी इकडे. सध्या आता काम चालू आहे त्यामुळे तटबंदी चांगली व्यवस्थित दिसायला लागली. चांगलं आहे. सो गाईज, आपण आता इथे चाललो आहोत पुढे तटबंदीच्या रोखाने त्या साईडला, तिकडे त्या साईडला. मस्त. आता इथे एक रस्ता चांगला लागलेला आहे. सो अपेक्षा आहे की तिकडे पुढे चांगली वाट भेटेल आपल्याला आणि आपण मेन रस्त्याला लागू. तटबंदीचं काम चालू आहे सध्या. इथे हा पाड जरा पडला आहे. डागडुजी करता करता बहुतेक झालं असावं. सो बघूया आता ही वाट कुठे जाते. त्या तटबंदीवरून जाते तिकडे. तर बघूया कशी आता आपण जातो. हे इकडे एक तळ आहे, तर नाव आता लक्षात नाही. या साईडला एक तळ आहे आणि तटबंदीसुद्धा, तटबंदीने बंदिस्त केलेलं तळ आहे या साईडला.
हा प्रतापगडावरचा अननोन स्पॉट, सहसा कोणी न येणारा, जो आम्ही तुम्हाला दाखवत आहोत. एखादा ट्रेकर आला तर इकडे येत असावं, पण सहसा एक वाट जास्त करून कोणाला माहीत नसते. नवीन काहीतरी शोधायला आलो नाही ना, आणि नवीन भेटलं सुद्धा बघायला. चला, तटबंदीच्या रोखानं चला. हे तळबोळ आपण बघितलं, पुढे बघूया अजून काय बघायला मिळते. मी आज खरंच सरप्राईज झालो. आज प्रतापगडाची एक नवीन आणि अनोळखी बाजू बघायला मिळाली. खूप छान आणि सुंदर आहे ती सुद्धा. आणि अजून एक चांगलं वर्दळ नाही कोणाची, सरसता कोणाला माहीत नाही आहे ती. त्यामुळे एकट्याने मस्तपैकी बघता आली, एन्जॉय करता आली. ही बघा, इथे सुद्धा एक तळं आहे, या साईडला सुद्धा. ही इथे तटबंदी आहे आणि इथे सुद्धा एक तळं आहे, सुकलेलं आहे. पण ही इथे तटबंदी आहे. तर बघूया पण पुढे जायचं कसं. ते इथून वाट आहे का तिथून वाट आहे, बघायला पाहिजे. आता या तटबंदीतनं इथून आता उतरून आपण इथे असे जात होतो, तर या ठिकाणी सुद्धा एक चोर दरवाजा सापडला आपल्याला. हा बघा, हा इकडे एक चोर दरवाजा आहे. पण खाली आपल्याला जाता नाही येणार, कारण पायऱ्या वगैरे नाही आहेत. छान आहे. इथे सुद्धा ही तटबंदी इकडे, इथे पण दरवाजा असावा कदाचित, पण हा इथे चोर दरवाजा आहे. सो चला, आता आपण या तटबंदीतून जाऊया. ही आता नव्याने बांधून काढली आहे, चुन्याच्या ह्याच्यामध्ये, पेस्टमध्ये. सो छान वाटते आता बघताना तरी. बघा, ही सगळी तटबंदी आता बांधून काढली. प्रतापगडाचा हा दुसरा एंड आहे बाबांनो, मित्रांनो. सो हा बघा, आहे ते बांधकाम सध्या सुरू आहे. का तुटलं आहे मला माहीत नाही, पण हे बघा, ही वाट आता इकडे जाते. हे बघा, इथे सुद्धा चोर वाट आहे, तुम्हाला दाखवतो. इथे सुद्धा एक चोर वाट आहे, इथे सुद्धा एक चोर दरवाजा आहे. हा बघा, हा बघा, हा एक चोर दरवाजा इथे सुद्धा आहे. जाऊन बघूया का, बघूया, जाऊन बघतो जरा. हो, ओके. हे बघा, तटबंदी या बुरुजाला एका तटबंदीमध्ये पोलादी चिलखत आपण जे म्हणतो ना, तसं हे तटबंदीचं चिलखत आहे या बुरुजाला. हे आपण बघू शकतो. सध्या तर काम चाललं आहे, तर पुढे आपल्याला जाता नाही येणार, कारण रिस्की आहे जरा जाणं. सो हा दरवाजा आहे, हा इथे दरवाजा आहे. हा इकडे दरवाजा आहे, आणि हा बघा, हा इथे टेहळणी बुरुज दिसतो आपल्याला. हा बघा, ओके, बरोबर. मग आपण बरोबर मार्गाने चाललो आहे आपण. हो, खूप छान वाटलं आज, कारण प्रतापगडाची एक साईड बघायला मिळाली जी अननोन आहे जवळपास. अनेक लोकांना माहीत नाही, अनेक लोक जिथे येत नाहीत, ती आज बघायला मिळाली. आणि त्यात आपल्याला जवळपास 2 का 3 चोर दरवाजे भेटलेत, बघायला मिळाले स्वतः स्पेशली. आणि हा इकडे बुरुज, त्याला चिलखती तटबंदी घातलेली गेली. हो, हा आपला चोर दरवाजा. हे आली आपली तटबंदी. तिथनं आता आपण सरळ जाऊया ते मुख्य रस्त्याला. तो बघा, तो आपला टेहळणी बुरुज दिसतोय आपल्याला. तो टेहळणी बुरुज दिसतोय आपल्याला, थोडा ब्लर होतोय तिकडे. तर चला आता थेट तिकडेच जाऊया. तिकडे जायचं आहे आपल्याला, तो स्पॉट राहिला आपला करायचा. ही आपली तटबंदी, सध्या इथे बांधकाम चालू आहे. चुन्याच्या मिश्रणाने बांधून आता तटबंदी पुन्हा एकदा डागडुजीपर्यंत सुरू यायचं. सो चांगलं आहे, छान दिसतंय. आता मेन आपला राहिला तो टेहळणी बुरुज, तो करूया आणि
आपल्या प्रतापगडाची टूर संपली. सो गाईस, इथे आता येता येता आपल्याला एक बुरुज लागला आहे. हा बघा इकडे या साईडला. अजूनही तटबंदी चांगली भक्कम व्यवस्थित आहे. इथल्या फांज्या गंज्या जंग्या जंग्या आणि फांज्या, तोफेसाठीच्या फांज्या आणि बंदुकीसाठीच्या जंग्या अजूनही व्यवस्थित आहेत. तुम्ही बघू शकता तटबंदीत. आणि खाली दिसणारा सगळा जावळीचा मावळ मुलूक सगळा. ही इकडे तटबंदी आहे. तो आपला टेहळणी बुरुज. इकडनं आता वाट म्हणजे आहेच विहार. तटबंदीवरून जायचं आहे आपल्याला. तटबंदीवरून जात आपण तिकडे टेहळणी बुरुजाकडे आता पोचू. सो आज खूप छान वाटलं, खूप बरं वाटलं. आणि कारण प्रतापगडावरती यावं आणि फक्त शिवाजी महाराजांच्या पुतळ्यानंतर परत रिटर्न जायचं, हीच प्रतापगडाची ट्रिप ठरलेली असते. पण आम्ही आज मात्र प्रतापगडाची एक दुसरी माहीत नसलेली अनेकांना अशी साईड एक्सप्लोअर केली आहे. सो या साईडवर या बाजूने किती लोक येतात, ती बाजू किती लोकांनी दाखवली मला माहीत नाही. पण आज आम्हाला ती बघता आली, हे खरंच आमचं भाग्य. हेच बघा तटबंदीचा हा रस्ता किती फ्लॅट आणि एकदम व्यवस्थित आहे. मला सिंधुदुर्गच्या तटबंदीची आठवण येते. ती पण तटबंदी अशीच आहे. चालायचा हा जो मार्ग आहे हा पण एवढाच सपाट आणि चांगला प्रशस्त आहे. छान आहे. स्वतः पोचलो आपण प्रतापगडाच्या मेन बालेकिल्ल्याच्या पार्टला. बालेकिल्ला म्हणण्यापेक्षा हा इथे जे हॉटेल येते त्या साईडला, जिथे भवानी मंदिराचा रस्ता येतो तिकडे आता आपण पोचू. स्वतः हे बघा इथे पायऱ्यासुद्धा आहेत या साईडला आहे बघा. ॲक्च्युली झाडी झुडपांमध्ये काय आहे बघायला पाहिजे होतं, तर काय आपण बघू शकत नाही कारण आता काय आतमध्ये काय असेल माहीत नाही. झाडं वाढली आहेत, आत कसले अवशेष आहेत काय आहेत काय माहीत नाही, काहीतरी असावं. सो आलो आपण मेन किल्ल्याच्या ह्या पार्टवरती. सो गाईज, इथे मला तुम्हाला एक गोष्ट दाखवायची आहे. ह्या आत्ताच्या पायऱ्या बघा आणि या शिवकालीन पायऱ्या बघा, शिवछत्रपतींच्या काळातल्या बांधल्या गेलेल्या या पायऱ्या बघा. या पायऱ्या बघा आणि ह्या आत्ताच्या पायऱ्या बघा. हा आहे फरक शिवकाळातला आणि आत्ताचा महाराष्ट्र आणि शिवकाळातला महाराष्ट्र याच्यातलं. त्या पायऱ्यांवरूनच कळतं. या आत्ताच्या पायऱ्या, त्या शिवकालीन पायऱ्या, फरक स्पष्ट दिसतोय. आत्ताचा महाराष्ट्र आणि शिवकालीन महाराष्ट्र याच्यासाठी ते एक बेस्ट एक्झाम्पल आहे. आता इथे सध्या काम चाललं आहे. चला या टेहळणी बुरुजावर आपण जाऊया, बघू अजेंडा फडकतोय तिथे. थोडा उशीर झाला जरा. आजूबाजूची तटबंदी केवढी मजबूत आणि व्यवस्थित आहे बघा, अजूनही सुस्थितीत. काय अर्थ आता डागडुजीचं पण काम चालूच आहे बघा, इथे बघू शकता आपण. इथे जाती गडावर सापडलेली ही 2 जाती या ठिकाणी ठेवली आहेत. या स्पॉटला ती सापडली होती, इकडे ठेवलीत काढून. आहेत पण बघा केवढी मोठी ती. सो गाईस, आलो आपण तटबंदीवरती, टेहळणी बुरुजावरती. सो आता या टेहळणी बुरुजावरून दिसणारा अफजल खान कबरीचा भाग जरा आपण बघूया कसा दिसतो. गर्दी पण आहे.
ती तिकडे आहे अफजल खानाची कबर. खाली पार्किंग आहे. भगवान झेंडा आपण मग अशी त्या तटबंदीहून आलो चालत या इकडच्या तिकडनं आपण चालत आलो. ती सगळी तटबंदी आपण एक्सप्लोर केली. सो गाईज तुम्ही बघू शकता आपण त्या तटबंदीवरून असे चालत 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 इथे आलो होतो. तिथे आलो तिथे त्या साईडला. आणि आता आपण इथे आलेलो आहोत टेहळणी बुरुजावरती. ती सगळी तटबंदी तिकडनं आपण सगळी एक्सप्लोर केली. हा सगळा किल्ला इथनं आपल्या दृष्टीपथात पडेल. किल्ल्याचा सगळा बाले किल्ल्यासकट सगळा किल्ला आपल्या दृष्टीपथात येतो. आणि ती तिकडे आहे ती अफजल खानाची कबर ती बघ. आणि तिकडे अशी माहिती मिळाली की छत्रपती शिवरायांचा पुतळा उभा होणार आहे. अफजल खानाचा पोट फाडणारा पुतळा काढतानाचा जो फोटो जो आपण बघतो तो पुतळा इथे आता उभा राहणार आहे या ठिकाणी. ग्रेट वर्क. चांगलं आहे मस्त. हा सगळा जावळीचं गिर्र अरण्य. इमॅजिन करा हे आत्ताच इतकं हिरवंगार आणि इतकं सुंदर इतकं झाडांनी वेढलेलं आहे. तेव्हा किती झाडी झुडपं इथे असतील किंवा किती म्हणजे म्हणतात ना हे किती हे असेल जंगलाचा भाग. हा कसा असेल आपण इमॅजिनच नाही करू शकत. तेव्हाचा काळ आणि तेव्हाचं सगळं लोकेशन खूप सुंदर. या साईडने बघा. सो मित्रांनो कसा वाटला प्रतापगडाचा हा व्लॉग कमेंट करून नक्की सांगा. लाईक करा, शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. नक्की कमेंट करा आणि सांगा.